राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा हप्ता येणार आहे। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। सन्मान निधी योजनेच्या त्या हप्त्याचं वितरण नुकतंच देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं। राज्यातील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1817 कोटी रुपयाची रक्कम जमा होणार आहे। केंद्र सरकारच्या 6000 रुपयांच्या जोडीला आपल्या राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये देण्यात येत आहेत। या निधीमुळे शेतकऱ्यांना बियाणं, खतं, औषधं आणि शेतीच्या इतर आवश्यक खर्चासाठी वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध होत आहे। राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। या योजनेचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे। या योजनेच्या अंतर्गत 36,585 कोटी रुपयाची कर्जमाफी करण्यात येत आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे। राज्य शासनानं राज्यातील शेतकऱ्यांसाठी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना लागू केलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की या योजनेच्या अंतर्गत 7.5 हॉर्स पॉवरच्या पर्यंतचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्णपणे वीज मोफत दिली जात आहे, तर 7.5 हॉर्स पॉवरवर वीज दरात सवलत दिली जात आहे। या दोन्ही योजनांच्या अंतर्गत गेल्या वर्षभरामध्ये राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांना 23,000 कोटी रुपयांचं वीज बिल माफ व सवलत देण्यात आलेली आहे। ग्रामीण भागातील महिलांना देण्यात येणारा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार म्हणजे ग्रामीण भागातील महिलांच्या सामर्थ्याला, जिद्दीला दिलेली एक मानवंदना आहे। यंदाचं वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून युनोने जाहीर केलेलं आहे। त्यानिमित्तानं महिला शेतकऱ्यांना कायदेशीर शेतकरी दर्जा देणारं विधेयक ही राज्यातल्या समस्त महिलांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बाब आहे। नमो शेतकरीबाबत राज्य सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। नमो शेतकरीचा जो हप्ता आहे तो अजूनही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता। फायनल तो जमा आता होणार आहे। त्याची जी यादी आहे ती समोर आलेली आहे आणि जी रक्कम आहे ती विभागाकडे प्राप्त झालेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी त्यांचा जो हप्ता आहे तो उद्यापासून वाटपाला सुरुवात होणार आहे। आषाढी एकादशीचा मुहूर्तावर शेतकरी बांधवांना हा हप्ता मिळावा असे सरकारने जाहीर केलेले होते आणि सुनीत्र पवार यांनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांची जी थकीत रक्कम होती ती आता थेट त्यांच्या खात्यावरती मिळणार आहे। खूप दिवसापासून या हप्त्याची यांच्याकडे प्रतीक्षा होती। आता एकत्रित 2 हप्ते त्यांच्या खात्यावरती म्हणजे 4,000 रुपयाची रक्कम आता जमा केली जाणार आहे।